जास्तीची मेहनत न करता, जास्तीचा पसारा, कुठलाही जास्तीचा पसारा न करता अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा कच्च्या रताळ्यांचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय आपला हलवा, तेवढा अगदी चविष्ट असा आपला हलवा हा तयार झाला आहे. बनवायला अगदी सोपा आहे, कमी साहित्यात आणि कमी वेळेत अगदी चविष्ट असा आपला हलवा हा कसा बनवायचा ते आता आपण बघूया. तर सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराचे 2 रताळे घेतले. त्यांना मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घेतले. तर धुतल्यानंतर काय करायचं, लगेच जे आपलं बटाट्याचं साल काढण्याचं मशीन असतं, त्या मशीनने ह्या पद्धतीने आपण साल हे व्यवस्थित काढून घ्यायचं. आता आपण साल काढताना त्याच्यातला अजिबात आपल्याला सालीचा भाग हा राहू द्यायचा नाही. त्यामुळे काय होतं, जे आपले रताळे आहेत ते लवकर काळपट पडतात आणि त्यांचा पूर्णपणे कलर हा बदलतो. म्हणून साल काढताना एक काळजी घ्या, जेणेकरून अजिबात रताळ्याचं साल हे राहता कामा नये. तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण रताळ्यांचं आपण साल हे काढून घेऊया. जर आपल्याला मशीनने काढता येत नसेल तर सुरीच्या सहाय्याने आपण काढून घेतलं तरी काय हरकत नाही. आणि त्याचे खालचं वरचं देठ देखील आपण काढून घेतले. लगेचच त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आपले रताळे हे धुवून झाल्यानंतर लगेचच आपण याचं किस हा करायला घ्यायचा. तर किस हा अगदी पटपट करायचा, जेणेकरून आपला किस हा काळा होणार नाही. हा जसा रूम टेम्परेचरला किस येतो तसा लगेच त्याचा कलर हा बदलतो. म्हणून अगदी पटकन अशा ह्या पद्धतीचा किस हा तयार करून घ्यायचा. तर अगदी जाडसर असं खोबऱ्याच्या किसणीने मी किस हा तयार करून घेतला आहे. लगेचच साईडला गॅसवरती कढईही गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर लगेच ह्यामध्ये 1 ते 1.5 चमचे आपण साजूक तूप हे गरम करून घेऊ. तुपाचं प्रमाण गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तूप हे तापल्यानंतर लगेचच बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स, आवडीनुसार आपण इतर ड्रायफ्रूट्स वापरून घेऊ शकतो. जे आपण उपासाला वापरत असाल किंवा आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेऊ शकतो. तर मी छान हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आता तुपामध्ये ड्रायफ्रूट्स हे परतून घेतले. आपले हे ड्रायफ्रूट्स अगदी छान परतल्यानंतरच आपण यामध्ये तयार करून घेतलेला किस हा टाकून घेऊया. तर किस हा अजिबात आपला काळपट वगैरे पडला नाही. फक्त अगदी थोडीशी जी प्रोसेस असते फास्ट करा, त्यामुळे काय होईल, आपला किस हा अजिबात काळा पडणार नाही. जर आपल्याला वेळ लागत असेल, म्हणजे इतर कारण असतो, तर याला थोड्या वेळ लगेच पटकन फ्रीजमध्ये ठेवून द्या, जेणेकरून आपला किस हा काळा होणार नाही. तर काय करायचं, लगेचच मंद आचेवरती छान हलकासा याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जी काही याची क्वांटिटी ती देखील थोडीशी कमी होते, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतो आपला किस हा अगदी परफेक्ट असा भाजून तयार झाला आहे. जेवढा परफेक्ट आपला किस हा भाजून होईल तेवढंच छान आपला हा हलवा तयार होतो. तर काही सेकंदांपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं असतं. अजिबात जास्तीचा वेळ वगैरे लागत नाही. अगदी पटकन हा परतला जातो. अशा पद्धतीने आपला हा किस परतून तयार झाला आहे. त्यामध्ये लगेचच आवडीनुसार साखर, म्हणजे आपल्याला हलवा हा कितपत तिखट हवा आहे हलवा हा आपल्याला कितपत गोड हवा आहे त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो. आणि किंवा साखरेच्या जागेवरती आपण गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही. गोड देखील ह्याच पद्धतीने ह्या स्टेपला आपण ॲड करून घ्यायचा आणि त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून लगेचच अर्धा वाटी यामध्ये आपण दूध हे घालतो. आता यामध्ये मी जे दूध घातलं आहे ते थोडंसं आधी मी आटून घेतले. त्यामुळे काय होईल, जो काय आपला हलवा आहे अगदी छान रवेदार आणि अगदी परफेक्ट असा चविष्ट हलव्यामध्ये आपल्याला खाताना अगदी खाव्याची अशी जाणीव देखील आपल्याला भासणार नाही. म्हणजे अगदी खाव्यासारखा आपल्याला हलवा हा लागेल. जर डायरेक्टली देखील आपण अर्धा वाटी दूध घातलं तरी काय हरकत नाही. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं आपण याला शिजून घेतले. 2 ते 3 मिनटानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला हलवा हा खाली कढईला चिटकणार नाही आणि तो खराब देखील होणार नाही. म्हणून अशा पद्धतीने एक ते 2 वेळेस आपण मध्ये याला चाळून घ्यायचं. चाळून झाल्यानंतर बघू शकाल अगदी थोडंसं आपल्याला आणखी दूध वाटतं आहे, म्हणून पुन्हा याला आपण झाकण ठेवून 2-1 मिनिटभर शिजून घेणार. म्हणजे आपला हलवा देखील अगदी व्यवस्थित शिजून तयार होईल आणि जे दूध आहे ते देखील पूर्णपणे आटून जाईल. तर पुन्हा मी 2 मिनिटभर हा हलवा शिजून घेतला आहे. 2 मिनिटानंतर अगदी छान असा आपला चटपटीत आणि अगदी अप्रतिम चवीचा असा आपला हलवा हा तयार झाला आहे. नक्की तुम्ही उपासाच्या दिवशी किंवा इतर वेळेत देखील बनवून बघितला तरी काय हरकत नाही. एवढा छान, सर्वजण अगदी आवडून खातील एवढा छान असा आपला हलवा हा
तयार झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर पूर्णपणे आपण दूध आटून घेतले. त्यानंतर लगेचच गॅस हा बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला परफेक्ट रवेदार दाणेदार असा आपला हलवा हा तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पूड किंवा अगदी छान असं आणखी कलर येण्यासाठी आपण केशरचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यामुळे काय होईल, आपला हलव्याचा कलर बदलेल आणि थोडीशी चवीत देखील फरक हा पडेल. अगदी परफेक्ट असा आपला हा हलवा हा